शॉकमध्ये जातो पेशंट. शॉकमध्ये गेल्यामुळे काय होतं, किडनी इफेक्ट होतं पेशंटला. किडनी अफेक्ट, ब्लड अफेक्ट, लिव्हर अफेक्ट होतं. त्याच्यामुळे ब्लड सप्लाय हॅम्पर होतं. ॲज वेल एज इन्फ्लॅमेशन होल बॉडीमध्ये. इज अ इन्फ्लॅमेटरी सिस्टीम सायटोकाईनमुळे पूर्ण. त्याच्यामुळे एक एक ऑर्गन इन्व्हॉल्व्ह व्हावं लागतं. पेशंट शॉकमध्ये जावं लागतं. त्याच्यामुळे बाकी हार्ट वगैरे सगळे इन्व्हॉल्व्ह होतात आणि त्याच्यामुळे त्यांच्यावरच सगळा परिणाम होतो पेशंटला. इज कॉल्ड मल्टी ऑर्गन इन्व्हॉल्वमेंट. बरं, आता हा जो रुग्ण आहे या रुग्णाला आपण कसं डील करायचं? आता जे आपलं बोलणं झालं, या रुग्णाला नेमकं आपल्या लेव्हलवर आपण ट्रीट करू शकतो की याला विशिष्ट जे शासनाचे निर्धारित जे सेंटर्स आहेत, जसे की हाय रिस्कमध्ये आता तुम्ही आत्ताशी बोलताना आपल्याला बोललो होतं की ज्यांना दम्याचेही पेशंट असेल, त्याला डायबिटीसही आहे, त्याला हृदयासंबंधित काही त्रास आहे, किडनी संबंधित काही त्रास आहे त्याला, आणि लंग फायब्रोसिस आहे आणि कोरोनाचीही लागण आहे, तर हा हाय रिस्क कॅटेगरीमध्ये तो रुग्ण धरला जाऊ शकतो. आणि त्याला पुढचं मॅनेजमेंट काय असू शकतं साधारणतः? आता हा पेशंट जो सर म्हणताय तो हा एकदम मॉडरेट टू सिव्हिअर पेशंट आहे. तर गव्हर्नमेंटने एक क्रायटेरिया बनवून दिलेला आहे आपल्याला. जो माइल्ड डिसीज आहेत, जे माइल्ड डिसीज आहेत, मे बी ते काही पेशंटना घरी. नमस्कार, आपले यूट्यूब चॅनल डॉक्टर योगेश मुरकुट यावर आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आज आपण जिजाऊ हॉस्पिटल सिंदखेड राजा येथे डॉक्टर युवराज म्हस्के सर, जे चेस्ट स्पेशलिस्ट आहेत, त्यांचं मूळ एज्युकेशन MBBS आणि पल्मोनरी मेडिसिन यामध्ये ते MD आहेत आणि गेल्या साधारणतः किती 3 वर्ष ना, अडीच वर्षापासून सिंदखेड राजा येथे आरोग्य सेवा देत आहेत. आणि या ठिकाणी मल्टी लेवलवर जी कुठले रुग्ण आहेत तर त्यासाठी या ठिकाणी IPD OPD स्वरूपाचं स्ट्रक्चर त्यांचं आहे आणि या ठिकाणी ते रुग्णसेवा करीत आहेत. तर आज आपण त्यांच्याकडे मुख्य जो कोरोना व्हायरसशी संबंधित विषय आहे तो घेऊन चर्चेसाठी, त्यांच्याकडनं माहिती घेण्यासाठी आणि अवेअरनेस म्हणून जनतेसाठी आपण काय करू शकतो या विषयाच्या अनुषंगाने आपण त्यांच्याकडे माहिती जाणून घेणार आहोत. तर आजचा जो विषय घेतोय मी त्याच्यामध्ये की कोरोना आणि फुफ्फुस यांचा एकमेकांशी काय संबंध येतो आणि त्यासाठी काय उपाययोजना आपण करू शकणार आहे. म्हणजे कोरोना आणि फुफ्फुस हा आजचा आपला विषय असणार आहे, ज्याला मॉडर्न सायन्स कशा पद्धतीने पाहता आणि त्याबद्दल आपण काय काय करून घेऊ शकतो. तर सरांना माझा पहिला प्रश्न असा आहे की त्याला की कोरोना व्हायरस आणि फुफ्फुस याचं आपण कोरिलेशन कशा स्वरूपाचं करू शकतो सर त्याला? तर आज आपल्या सर्वांना माहिती आहे की करोना व्हायरस पसरतो कसं. करोना व्हायरस हा मेनली ड्रॉपलेट इन्फेक्शनने पसरतो. म्हणजे पेशंट कोणी शिंकला, खोकला किंवा तुम्ही सरचे पेशंट शिंकला, खोकला आणि त्याचे ते सिक्रेशन जमिनीवर पडले आणि किंवा वस्तूवर पडले आणि ते तुम्ही टच केले, तुमच्या नाकातोंडाला हात लावला. तर आता सरांचा प्रश्न आहे की लंग्स, फुफ्फुस आणि करोना व्हायरस संबंध कसा? तर फुफ्फुसचा एंट्री पॉईंट आहे जो आहे नोज आहे. बरोबर. म्हणजे फुफ्फुसचा जो पण हवा आतमध्ये येणार आहे शरीरामध्ये ती नाकेवाटे येते आणि जो म्युकोजा आहे, इपिथेलियल लेअर जे स्टार्ट होतो तो नाकापासून ते फुफ्फुसापर्यंत कंटिन्युअस लेअरमध्ये असतो. कंटिन्युअस लेअर आहे. त्यामुळे म्हणजे कोणता पण जर व्हायरसचं इन्फेक्शन झालं, म्हणजे करोना व्हायरसचं इन्फेक्शन झालं तर एंट्री पॉईंट नोज आहे. तिथनं तो पसरत जातो घशापर्यंत आणि काही केसेसमध्ये तो फुफ्फुसापर्यंत जाऊन निमोनिया तयार होतो. ह्या अशा प्रकारे करोना आणि फुफ्फुसाचा संबंध आपण जोडू शकतो. आणि तशाच स्वरूपाचं कोरोनाचे जे रुग्ण आहेत तर त्यामध्ये हे पाहायला सुद्धा भेटतंय. बऱ्यापैकी रुग्ण जे समजा एक 2 to 5% जे रुग्ण असतात की त्यांच्यामध्ये अशा स्वरूपाचं लागण हे आपल्याला आढळतं साधारण. बरं सर, याच्यामध्ये आता थोडंसं बऱ्याच रुग्णांमध्ये आपण आता कोरोनाच्या बघतो की त्यांना दम लागणे हा एक त्रास असतो. तर दम लागणे हे जे चिन्ह आहे हे इतरही कॉम्प्लिकेशन्समध्ये आपण म्हणू शकतो साधारण. जसं की एखाद्या रुग्णाला जर दमा असेल किंवा त्याला फुफ्फुसाशी संबंधित जर कॅन्सर जर का असेल किंवा एखाद्या त्याला लंग फायब्रोसिस जे आहे तर ते जर त्या रुग्णाला असेल किंवा जुना जर का निमोनिया त्या रुग्णाला जर का असेल, तर कोरोना व्हायरस म्हणलं जी लागण झाल्याच्या नंतर जी त्याच्या लंग्समध्ये चेंजेस होणार आहेत ती आणि ही दमा, कॅन्सर, लंग फायब्रोसिस किंवा निमोनिया यामध्ये आपण कसं डिफरन्शिएट करू शकतो किंवा हे त्याचाच भाग आहेत असं म्हटलं जाऊ शकतं? आता सरांचा प्रश्न आहे की करोनाचा दमा आणि बाकीच्या दमाच्या पेशंटमध्ये तुम्ही डिफरन्शिएट कसं करणार? तर दमा म्हणजे भरपूर दम्यामध्ये प्रकार येतात. COPD येतात. COPD पेशंटला अगोदर स्मोकिंगची हिस्ट्री असते आणि तो बऱ्याच दिवसापासून बिमार असतो. त्याचा दमा हा ना प्रोग्रेसिव्ह उत्तरोत्तर वाढणारा दमा असतो. त्याचा कफ असतो, त्याला खोकला असतो, त्यांना रिकरंट ॲडमिशन असतात, त्यांना प्रिव्हियस हिस्ट्री असते किंवा त्यांना काहीतरी एक्सपोजरची हिस्ट्री असते, सिलिकोसिस असते, ॲस्बेस्टस असते. हा दमा वेगळा असतो. दुसरा ब्रॉन्कियल अस्थमाचा जो दमा आहे त्याच्यामध्ये पेशंटला ॲलर्जीची हिस्ट्री असते. म्हणजे त्यांना रिकरंट रायने असतो, म्हणजे वारंवार सर्दी होणे, ॲलर्जी, शिंका येणे आणि त्यांना सीझनल व्हेरिएशन असतं. म्हणजे कसं सीझनमध्ये हिवाळ्यात कोणाचा दमा वाढतो, काहींचा उन्हाळ्यात असतो, काहीचा वसंत ऋतूमध्ये वाढतो.
तिसरा जो सरांचा आहे, कॅन्सरमधला दमा कसा असतो. कॅन्सरमधला दमा मोस्ट ऑफ द पेशंट प्रेझेंट ते ब्रेथलेस म्हणून म्हणजे दमा म्हणून प्रेझेंट होतात, पण तेव्हा जेव्हा आपण एक्सरे काढतो त्यांच्या मोस्ट ऑफ द टाइम त्यांच्या एक्सरेमध्ये काय असतं, फुफ्फुसामध्ये पाणी भरलं असतं किंवा ते कॅन्सर तिसऱ्या स्टेजला चौथ्या स्टेजला असतं. मग ते कॅन्सरचं पाणी काढल्यानंतर तपासल्यानंतर समजतं की आपल्याला हा कॅन्सरचा दमा आहे. बरोबर. किंवा कॅन्सर एवढा पसरलेला असतो की त्यांचं जे ब्रॉन्कस असतं ते पूर्ण ऑब्स्टक झालेलं असतं, त्याच्यामुळे त्यांचं एखादं फुफ्फुस पूर्ण कोलॅप्स होतो, त्याच्यामुळे त्यांना श्वासच घेता येत नाही, त्याच्यामुळे दमा होतो. तर मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला एक्सरे बऱ्यापैकी डिफरन्शिएट होतो, पण त्यासोबत सिटी स्कॅन लागतं आणि बरेच इन्व्हेस्टिगेशन लागतात. म्हणजे असं ढोबळमानाने आपण करू नाही शकत, पण काही आपले एक्सरे आहे त्याच्यावर थोडंफार कॅन्सरचं आपण डिफरन्शिएट करू शकतो. तिसरं सर म्हणतात लंग फायब्रोसिस. लंग फायब्रोसिस दमामध्ये पेशंटला प्रिव्हियस हिस्ट्री असते की त्याला टीबी झालेला आहे किंवा त्याला लहानपणी निमोनिया झालेला आहे किंवा जसं म्हणलं मी त्यांना सिलिकॉसिस आहे किंवा जो सिमेंटच्या फॅक्टरीमध्ये काम करतोय, यांचा दमा त्यांना पण उत्तरोत्तर त्यांच्या लंग्समध्ये केलेला फायब्रोसिस असतात, ते सिटी स्कॅनमध्ये पण डिटेक्ट होतात आणि ते पण रिकरंट क्रोनिक पेशंट असतात. आता आपण चौथा जो प्रश्न आहे तो सरांनी सांगितलं कोरोना पेशंट जो असतो तो ॲक्यूट सिम्प्टोमॅटिक असतो. पेशंटला हिस्ट्री ऑफ एक्सपोजर असतो, म्हणजे तो कंटेनमेंट झोनमधून गेले असतो. विदिन 14 डेज 14 दिवसाच्या आतमध्ये तो कोणातरी कंटेनमेंट झोनमधून झालेला असतो किंवा कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेला असतो, तेव्हा त्याला दम चालू होतो, तो कोरोनाचा दम. म्हणजे हे असे थोडेफार डिफरन्शिएट पॉईंट आहे की आपण जे ढोबळमानाने डिफरन्शिएट करू शकतो की कोरोनाचा दम आणि बाकीचा दम. बरोबर. याच्यामध्ये आता दुसरा एक विषय आहे की निमोनियाबद्दल आपण थोडासा विचार जर केला, कारण आता हा पावसाळा आहे समजा किंवा काही रुग्णांमध्ये फुफ्फुसास संबंधित जे निमोनिया आहे म्हणजे त्या ठिकाणी समजा एअर स्पेस कमी होणे, त्या ठिकाणी म्युकस जो आहे तो रिटेन्शन होणे आणि तत्सम समजा जे कॉम्प्लिकेशन्स राहतात त्याला आणि जो कोरोनाचा जो काही निमोनिया आहे याला आपण कसं डिफरन्शिएट करू शकतो किंवा याला कोरिलेट केलं जाऊ शकेल का असं. आता निमोनिया हा ब्रॉड टर्म आहे. निमोनियामध्ये कसं असतं, बॅक्टेरियल निमोनिया असतो, फंगल निमोनिया असतो, व्हायरल निमोनिया असतो, ट्युबरक्लोसिस निमोनिया असतो. तर इंडियामध्ये ट्युबरक्लोसिस निमोनिया कॉमन आहे. त्याच्यामध्ये काय असतं, अप्पर लोब ऑफ लंग्स इन्व्हॉल्वमेंट असतं आणि पेशंटची हिस्ट्री, पेशंटला फिवर असतं, इव्हिनिंग राईज फिवर असते किंवा लो ग्रेड फिवर असते, वेट लॉस असते, डिक्रीज ॲपेटाईट असते. हे झाले टीबीचे लक्षणं. हा टीबीचा निमोनिया झाला. दुसरा निमोनिया जो बॅक्टेरियल निमोनिया असतो त्यामध्ये पण पेशंटला सडन हिस्ट्री असते, 3-4 डेजची हिस्ट्री असते. पेशंटला हाय ग्रेड फिवर असणार आहे, लॉस ऑफ असणार, कॉप असणार आहे पेशंटला, समटाईम पेशंटला ब्रेथलेस पण असणार आहे. पण मोस्टली बॅक्टेरियल निमोनियामध्ये लोबार निमोनिया असतं, म्हणजे लोब्स इन्व्हॉल्वमेंट असतं, अप्पर लोब्स असतात, मिडल लोब्स असतात, लोअर. समटाईम त्याच्यामध्ये पण जो पेशंट निमोनिया जर प्रोग्रेसिव्ह झाला तर बायलॅटरल निमोनिया होतो दोन्ही साईडला आणि तो पण ARDS सारखं पेशंट करू शकतो. त्याच्या लॅबोरेटरी फाइंडिंगमध्ये आपल्याला असं दिसतं की मोस्टली WBC वाढलेला असतात म्हणजे, आणि न्यूट्रोफिल प्रिडॉमिनंट असतो जो बॅक्टेरियल निमोनिया असतो. तिसरा निमोनिया जो फंगल निमोनिया असतो हे मोस्टली ना इम्युनो कॉम्प्रोमाइज पेशंटमध्ये होतात, जो पेशंट किमोथेरपी असतात हे असतात किंवा ज्यांना अगोदर टीबी होतं आणि त्यांना फंगल बॉर्न तयार होतो, टीबी म्हणजे कॅव्हिटीमध्ये. त्याच्यामध्ये मोस्टली आपण स्पुटम पाठवतो त्यांचा, स्पुटममध्ये त्यांना फंगल डिटेक्शन करतो फंगल टेस्ट करून आणि तो फंगल निमोनिया करतात. हा मोस्टली इम्युनो कॉम्प्रोमाइज पेशंटमध्ये. आणि आज सर म्हणतात जो कोरोनाचा निमोनिया, कोरोना निमोनिया जी मी अगोदर सांगितल्याप्रमाणे हिस्ट्री असते, कॉन्टॅक्टची हिस्ट्री असते किंवा कंटेनमेंट झोनमधून किंवा रेड झोनमधून पेशंट आलेला असतो. पेशंटला सोर थ्रोट असतं, रनिंग नोज असतं, हायग्रेड फिवर असतो, नंतर ब्रेथलेस असतो. आणि त्याचे निमोनिया जे फाइंडिंग आहे जे एक्सरे किंवा सिटी स्कॅन बायलॅटरल असतात, पेरिफेरल असतात, सबप्युलर कन्सल्टेशन असतं. हे बऱ्यापैकी व्हायरल निमोनिया असतं, पण हे आता जे नवीन जे आपण सिटी स्कॅन करतो किंवा एक्सरे करताय हे कॉमनली कोरोनाच्या पेशंटमध्ये आढळून आलेलं आहे. हे अशा प्रकारे आपण डिफरन्शिएट करू शकतो ज्या आपल्या स्टेजवर इथे. बरं सर, याच्यामध्ये आता 2 गोष्टी. आणि दुसरं म्हणजे मी जे निमोनियामध्ये कोरोनाचे गोल्ड स्टँडर्ड डायग्नोसिससाठी आपल्याला RT-PCR टेस्ट करणंच लागेल की हा निमोनिया व्हायरलच आहे की कोरोना रिलेटेड व्हायरलमुळे आहे. बरोबर, तो कन्फर्म डायग्नोस होऊन जाईल आपल्याला. आता दुसरं एक सर, आपण साधारणतः पाहतो की आपल्या जनरल OPDमध्ये सुद्धा पेशंट येतात की ज्यांना दम लागतोय आणि दमा, अशा दम लागणे आणि दमा हे नक्कीच या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि या पेशंटमध्ये साधारणतः काही वेळेस ब्रॉन्कोडायलेटर जी असतात तर ही साधारणतः नेबुलाइजच्या माध्यमातून किंवा औषधीच्या माध्यमातून वगैरे दिल्या जातात. तर या दोन्ही विषयाचं, जसं की आता कोरोनाच्या रुग्णांमध्ये आपण जर पाहिलं की समजा मी डायग्नोसिस झालेलं आहे
की हा जो रुग्ण आहे तर हा याला दम लागतो हे पण दम्याची हिस्ट्री नाही आहे आणि त्याला आपण ब्रॉन्कोडायलेटर वगैरे दिलं तर साधारणतः त्याचं जो आहे तो परिणाम काय असू शकतो किंवा साधारणतः काय त्रास त्या रुग्णांमध्ये उद्भवू शकतो किंवा असं ही स्थिती योग्य असेल का ब्रॉन्कोडायलेटर वगैरे डायरेक्टली त्याला एखाद्या रुग्णाला वगैरे चालू करणे किंवा घेणे? आता आपल्याला कॉमनली कारण बऱ्याचशा वेळेस जे रुग्ण आहेत ते असं पाहतो की डायरेक्ट मेडिकलवरून सुद्धा काही औषधी घेऊन येतात की मला थोडंसं छाती भरून आली त्याच्यामुळे मग मेडिकलवरून मी अशी औषधी घेतली किंवा काही असं. तर आपल्याकडे कॉमनली जीपी लेवलला प्रॅक्टिस आहे, कोणता पण दमा ऑपरेशन आला की त्याला ब्रॉन्कोडायलेटर द्या की मोस्टली, कारण त्यांचं पण ठीक आहे कारण मोस्टली त्यांच्याकडे पेशंट ब्रॉन्किल अस्थमा किंवा सीओपीडीचेच येतात त्याच्यामुळे ते इम्प्रूव्ह होतात. पण तुम्हाला जेव्हा पण सस्पेक्ट आहे की हा पेशंट करोना आहे, याला ॲक्यूट हिस्ट्री, याला प्रिव्हियस काहीच कोमॉर्बिड नाही, हा सडनली प्रेझेंट झाला असेल तर त्या पेशंटला तुम्ही अवॉइड करा ब्रॉन्कोडायलेटर द्यायचं. काही स्टडीजमध्ये असं सांगितलं की ब्रॉन्कोडायलेटर ड्रॉपलेट तयार होतात आणि त्याच्यामुळे करोना आणखी पसरण्याची शक्यता आहे, पण हे प्रूव्हन झालेलं नाहीये, पण ही शक्यता आहे. त्याच्यामुळे तुम्ही अवॉइड करा अनलेस अंटिल पेशंटला हिस्ट्रीच नाही आहे की सीओपीडी आहे काय. आणि जो पण आपण ब्रॉन्कोडायलेटर यूज करतोय जे करोनाच्या पेशंटमध्ये जेव्हा पेशंटला आयसीयूमध्ये ॲडमिट आहे, त्याला इन्फ्लॅमेशन वाढलेलं आहे आणि त्याला सिव्हिअर ब्रॉन्कोस्पाझम आहे, तेव्हा ब्रॉन्कोडायलेटर युजफुल आहेत त्या पेशंटसाठी, म्हणजे उपयोगी ठरू शकतात. उपयोगी ठरू शकता. पण जेव्हा पेशंटला ब्रॉन्कोस्पाझम आहे तेव्हा. ओके. आता दुसरी आणखी एक कंडिशन घेऊ सर आपण त्याला की तुम्ही आता पॅथोफिजिओलॉजी जी आहे, सर्वात पहिला जो प्रश्न घेतला होता आपण की कशा स्वरूपाचं जो कोरोना व्हायरस आहे हा सरफेस ड्रॉपलेट इन्फेक्शन त्या सर्व संपर्कातून आपल्या नेझल कॅव्हिटी जी आहे तिथनं ते तुमच्या लंग्सपर्यंत पोहोचू शकतो. आता समजा उदाहरणासाठी असं एक कंडिशन घेऊयात आपण त्याला की एखाद्या रुग्णाला दमाही आहे, फुफ्फुसाचा कॅन्सरही आहे, फायब्रोसिसही असण्याची शक्यता आहे आणि तो रुग्ण जो आहे आता कोरोना पॉझिटिव्ह पण आहे, त्याचं मॅनेजमेंट आपण कशा स्वरूपाचं बघू शकतो आणि त्या पेशंटला कोणत्या कॅटेगरीमध्ये आपण गृहीत धरायचं? आता हा पेशंट सरांनी जर सांगितलं पेशंट कोरोना पॉझिटिव्ह विथ कोमॉर्बिडिटी आहे, म्हणजे पेशंट इज अ हाय रिस्क, म्हणजे पेशंटचं सॅच्युरेशन मे तो पेशंट आणखीन हार्ट कॉम्प्लिकेशन्स पण असू शकतात त्याची, म्हणजे आहे असं गृहीत धरूयात आपण, आणि त्याला डायबिटीस पण आहे. हां, सरांचं म्हणणं असं तेच आहे, करोना पेशंट विथ कोमॉर्बिडिटीज. हो, करोना पेशंट कोमॉर्बिडिटीज कम्स इन मॉडरेट रिस्क. जो त्याचं सॅच्युरेशन पाहणे सगळ्यात मेन इम्पॉर्टंट आपल्याला. जर पेशंटचं सॅच्युरेशन जर 90च्या खाली आहे तर पेशंटला डेडिकेटेड कोर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा, त्याचं सॅच्युरेशन कंटिन्युअसली मॉनिटरिंग करा, त्याला हाय फ्लो ऑक्सिजन सिस्टीम द्या, पेशंटचं कंटिन्युअस CRP लेवल, फेरिटिन लेवल, डी डायमर लेवल एवढी 48 to 72 आवर्सचा मॉनिटरिंग करायला लागेल पेशंटचा. LFT, KFT हे आपण मॉनिटरिंग डेली करायला लागेल. पेशंटचं डिटोरिएशन कसं होतंय, पेशंटला जर SOS याच्यापेक्षा पण बॅड होत असेल तर CPAP रिक्वायरमेंट, BiPAP रिक्वायरमेंट, इव्हन मेकॅनिकल व्हेंटिलेशन रिक्वायरमेंट मे बी लावू शकते. अशा पेशंटमध्ये जर इन्फ्लॅमेशन वाढलं तर आपण स्टिरॉइड पण चालू करतोय, मिथाइलप्रेडनिसोलोन सध्या चालूच आहे सगळीकडे देणे. बरं सर, एक आता रिसेंटली काही स्टडी झालेले आहेत की ज्याच्यामध्ये डेक्झामेथाझोन जे आहे तर याचा सुद्धा उपयोग या कोरोना रुग्णांमध्ये करून काही जे इम्पॅक्ट आहे शरीरावरचे ती कमी होण्यासाठी त्याचा स्टडी आहे असं एक लक्षात आलेलं आहे. त्याबद्दल काय माहिती सर आपलं, आणि त्याचा का उपयोग करायचा आपण नेमकं? रिसेंटली काही स्टडीजनं सांगितलेलं आहे की UK मध्ये स्टडी पब्लिश झालेली आहे की डेक्झामेथाझोन इज इफेक्टिव्ह इन कोरोना पेशंट. ऑलरेडी आपण मिथाइलप्रेडनिसोलोन यूजच करतो आहे मॉडरेट टू सिव्हिअर पेशंटमध्ये. याच्या मागचं लॉजिक त्यांचं असं आहे की पेशंट जेव्हा बॉडीमध्ये इंटर करतो, जेव्हा सेलमध्ये इंटर करतो, ACE2 रिसेप्टरना तो इंटर करतो, तेव्हा कोरोनाचा जो व्हायरस जेव्हा आला तो सेलला अटॅच होतो ACE2 रिसेप्टरने, नंतर सेलच्या आतमध्ये जाऊन त्याचं रिप्लिकेशन होतं, म्हणजे त्याचं मल्टिप्लिकेशन होतं. मग तेव्हा बॉडीच्या सिस्टमला माहित होतं की आपल्यामध्ये व्हायरस आलेला आहे आणि आपलं रिप्लिकेशन होत आहे, त्याच्यामध्ये इम्युनी सिस्टीम जनरेट होते. त्याच्यानंतर फायटर सेल तयार करते बॉडी आपली, फायटर सिस्टम आणि इम्युनी सिस्टम स्ट्रॉंग बनायचा प्रयत्न करत. त्यासाठी सायटोकाईन नावाचं एक रसायन असतं, ते स्टिम्युलेट करतं किंवा यांना बुस्टर म्हणून ऍक्ट करतं फायटर सेल आणि इम्युनी सिस्टमसाठी. हे जेव्हा ऍक्ट करतं हे सायटोकाईन वाढत जातं, कारण त्याचे काम असतं की फायटर सेलला एनर्जी प्रोव्हाइड करणं आणि त्यांना मारणे समोरच्या बरोबर व्हायरसला. पण याचा सायटोकाईन जर जास्त प्रमाणात तयार झालं ते पण बॉडीसाठी घातक असतं, आणि मोस्ट ऑफ द टाइम काय होतं सायटोकाईन अॅक्युमुलेट इन लंग्स आणि ते इन्फ्लॅमेशन तयार करतं. मग इन्फ्लॅमेशन म्हणजे काय, इपिथेलियल सेल्सला डॅमेज करणं, हायपरकोॲग्युलेटिव्ह होणं, थ्रॉम्बोसिस होणं मायक्रोव्हॅस्क्युलेचरमध्ये, हे लंग्ससाठी. मग काही स्टडीजमध्ये काय दिसलं, डेक्झामेथाझोन दिल्यामुळे काय होतं, जे सायटोकाईनचे जे एक्सेस जे प्रमाण आहे ते कमी होतं आणि इट्स बॉडीसाठी युजफुल आहे, म्हणून ते स्टडी सांगितलं की डेक्झामेथाझोन इज युजफुल फॉर द कोरोना पेशंट. आता हे सायटोकाईनचं तुम्ही एक सांगितलं, तर यामध्ये मल्टिपल फेल्युअर ऑर्गन्स असं एक थोडंसं वाचण्यात आलेलं होतं, तर तो इम्पॅक्ट साधारणतः कितपत होऊ शकतो या
मल्टिपल जे ऑर्गन्स आहेत समजा शरीराचे, तर त्याच्या फेल्युअरवर त्याचा परिणाम साधारणतः जेव्हा पण पेशंट आता स्टेज 3 असतो, जेव्हा मॉडरेट सिव्हिअरमध्ये असतो, सिव्हिअरमध्ये पेशंट ARDS मध्ये जातो, तेव्हा व्हेंटिलेशन जातो, तेव्हा मग त्याचा लंग कॉम्प्रोमाइज झालेलं असतं, तेव्हा त्या ब्लड सप्लाय शॉकमध्ये जातो. पेशंट शॉकमध्ये गेल्यामुळे काय होतं, किडनी इफेक्ट होतं पेशंटला, किडनी अफेक्ट, ब्लड अफेक्ट, लिव्हर अफेक्ट होतो, त्याच्यामुळे ब्लड सप्लाय हॅम्पर होतो, ॲज वेल एज इन्फ्लॅमेशन होल बॉडीमध्ये. इज अ इन्फ्लॅमेटरी सिस्टीम सायटोकाईनमुळे पूर्ण, त्याच्यामुळे एक एक ऑर्गन इन्व्हॉल्व्ह व्हावं लागतं, पेशंट शॉकमध्ये जावं लागतं, त्याच्यामुळे बाकी हार्ट वगैरे सगळे इन्व्हॉल्व्ह होतात आणि त्याच्यामुळे त्यांच्यावरच सगळा परिणाम होतो पेशंटला. इज कॉल्ड एज अ मल्टी ऑर्गन इन्व्हॉल्वमेंट. बरं, आता हा जो रुग्ण आहे या रुग्णाला आपण कसं डील करायचं? आता जे आपलं बोलणं झालं, या रुग्णाला नेमकं आपल्या लेव्हलवर आपण ट्रीट करू शकतो की याला विशिष्ट जे शासनाचे निर्धारित जे सेंटर्स आहेत, जसे की हाय रिस्कमध्ये, आता तुम्ही आत्ताशी बोलताना आपल्याला बोललो होतं की ज्यांना दम्याचे पेशंट असेल, त्याला डायबिटीस आहे, त्याला हृदयासंबंधित काही त्रास आहे, किडनी संबंधित काही त्रास आहे त्याला, आणि लंग फायब्रोसिस आहे आणि कोरोनाचीही लागण आहे, तर हा हाय रिस्क कॅटेगरीमध्ये तो रुग्ण धरला जाऊ शकतो. आणि त्याला पुढचं मॅनेजमेंट काय असू शकतं साधारणतः? आता हा पेशंट जो सर म्हणताय तो हा एकदम मॉडरेट टू सिव्हिअर पेशंट आहे. तर गव्हर्नमेंटने एक क्रायटेरिया बनवून दिलेला आहे आपल्याला. जे माइल्ड डिसीज आहेत, मे बी ते काही पेशंटना घरी मॅनेज होऊ शकतात. बरोबर. त्यांनी अंडरटेकन लिहून दिलं पाहिजे, त्यांना केअरटेकर पाहिजे, त्यांना घरी सेपरेट रूम पाहिजे, टॉयलेट बाथरूम पाहिजे, तो एज्युकेटेड पाहिजे फॅमिली. आणि तो जो पेशंट आहे ज्याला केव्हा पण सिम्पटम डेव्हलप झाले की ब्रेथलेस झाले, त्याच्या अल्टरमेंटल स्टेटस झाली, किंवा त्याला ब्रेथलेस डेव्हलप झाले, सॅच्युरेशन कमी झाले, असं पेशंटला तो कॉन्टॅक्ट करता आला पाहिजे. अशा पेशंटला आपण होम आयसोलेशन करू शकतो. जे मॉडरेट पेशंट आहेत, समजा ज्यांचं सॅच्युरेशन 94च्या वर आहे, त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये आपण ॲडमिट करून ट्रीटमेंट करू शकतो. जे मॉडरेट आहे असे जे पेशंट आहेत ते डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लागेल आपल्याला. कारण हा जो आपला जो पेशंट आहे तो डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये, आणि इन बिटवीन जे पेशंट आहे डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर एक सिस्टम असते, त्यामध्ये ॲडमिट करतात. जर 90 to 94 असेल तर तिथे ॲडमिट करतो आपण. जे 90च्या खाली गेला तिथे. आता आपण जे आहात तर चेस्ट स्पेशलिस्ट म्हणून या ठिकाणी समजा आपण काम करतात. एक एज ग्रुप घेऊयात आपण साधारणतः. एज ग्रुप जो आहे समजा 0 to 5, त्यानंतर एज ग्रुप आपण 6 to 18, त्यानंतरचा पुढचा जो एज ग्रुप आपण 60 अबाव जर घेतला समजा साधारणतः, तर असं एक लक्षात आलेलं आहे की जी लहान बालकं आहेत तर त्यांच्यामध्ये लागण होण्याची जी हे आहे कोरोना व्हायरसची, हे प्रमाण जास्त आहे. परंतु मृत्यू दर किंवा त्यांना गंभीर स्वरूपाचे जे त्रास होण्याचा आहे, तर काल डॉक्टर किरण फुटणकर सर जे लहान बालकांचं बघतात, तर त्यांचा मी एक इंटरव्ह्यू घेतला, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे जे लहान जे नवजात बालकं आहेत तर त्यांच्यामध्ये लागण होण्याची शक्यता जास्त असू शकते, पण त्यांना गंभीर स्वरूपाचे काही त्रास जे आहेत ते होत नाही त्यातली. तर या अनुषंगाने ॲज अ चेस्ट स्पेशलिस्ट म्हणून आपण काय ओपिनियन द्याल साधारणतः? म्हणजे आपल्याला या अबाव 60 आणि 0 to 18 समजा यांच्याबद्दलचं आपण काय डिफरंट ओपिनियन सांगू शकाल त्यातलं? 0 to 6 बद्दल पिडियाट्रिशियन हे चांगलं ओपिनियन देऊ शकतो. आता पिडियाट्रिशियन पेशंट मी तर बघत नाही, मोस्टली मी तर अडल्ट पेशंटच बघतो, त्याच्यामुळे ते बेस्ट ओपिनियन देऊ शकतात. तर मी यंग आणि ओल्ड पेशंट बघतो. तर यंग पेशंटमध्ये मोस्टली सौम्य प्रकारचे लक्षण आढळून आले. त्यांना कसं समजा काही तर पेशंट कॅरियरच आहेत, काहींना फक्त जस्ट रनिंग नोज आहे, सोड थ्रोट आहे, सिम्पल कॉफ आहे, इव्हन त्यांच्यामुळे ते इम्प्रूव्हमेंट पण लवकर आलेली आहे आणि त्या पेशंट हे इम्प्रूव्ह होत आहे. काही आहेत म्हणजे अनएक्सपेक्टेडली काही यंग पेशंटमध्ये पण मॉर्टॅलिटी आढळून आलेले आहेत, पण ॲज जेवढे आपल्या इंडियामध्ये किंवा फॉरेन कंट्रीमध्ये मोर दॅन 60 किंवा मोर दॅन 55 मध्ये आढळून आले आहेत, तेवढ्या यंग्समध्ये नाही आढळून आलेल्या. मे बी ते एक दुसरे कारण असेल की यंग पेशंटमध्ये कमी कोमॉर्बिडिटी असतील, त्याच्यामुळे कमी मॉर्टॅलिटी असेल, किंवा त्यांची इम्युनिटी चांगली आहे, त्यांचं डाएट चांगलं आहे, कॅलरीज हाईट आहे, त्याच्यामुळे कमी असेल. आणि जे पण 60 अबोव असतात त्यांना मोस्ट ऑफ द पेशंटला कोमॉर्बिडिटी काहीच असते, हायपरटेन्शन असतं, डायबिटीज असतं, कार्डिओव्हास्क्युलर डिसीज असते, CV असतात किंवा CA असतात, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये हाय मॉर्टॅलिटी शक्यता जास्त आहे. बरं सर, एक महत्त्वाचा शेवटचा विषयावर आहे तुम्ही आता. हे जे कॅरियर आहेत समजा, जे रुग्ण ज्यांना कोरोना व्हायरसची लागण आहे पण त्यांना सिम्पटम्स काहीच नाही आहेत, म्हणजे ते सर्वतः कोरोनापासून फ्री आहेत का? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्यांच्यापासून इतरांना लागण होण्याची शक्यता आहे? तर कॅरियर पेशंट जे सिम्पटम फ्री आहे, मोस्ट ऑफ त्यांच्या इम्युनिटीमुळे त्यांच्यामध्ये व्हायरस तेवढं लक्षण दाखवत नाही, पण ते मग पसरू शकतात. मध्ये WHO मध्ये स्टेटमेंट टाकलं होतं की कॅरियर पसरत नाही, पण तसं नाही आहे. कॅरियर त्यांनी पुन्हा स्टेटमेंट वापस घेऊन त्यांनी सांगितलं की कॅरियर लोक ट्रीटमेंट डिसीज पसरतात कोरोना व्हायरसचे, त्यांच्यामध्ये लक्ष नसले तरी पण, तर त्या लोकांनी ॲटलिस्ट आयसोलेट व्हायला पाहिजे स्वतःला, की म्हणजे आपल्यापासून दुसऱ्यांना डिसीज पसरू नाही, एवढीच काळजी घ्यायला पाहिजे. त्यांना जेव्हा पण सिम्पटम डेव्हलप होतील तेव्हा त्यांनी गव्हर्नमेंटने दिलेल्या नंबरवर कॉल करून त्यांना माहिती दिली पाहिजे,
पुढच्या ट्रीटमेंटसाठी उपचार करता येईल त्यांना. नक्कीच, धन्यवाद सर. दुसरं जे आहे सर, आता आपण साधारणतः आहार आणि त्यांचं विहार याबद्दलचं साधारणतः काय सांगू शकाल की हे जे कोणी रुग्ण आहेत की ज्यांना फुफ्फुसा संबंधित काहीतरी कॉम्प्लिकेशन्स आले किंवा कोरोनाची लागण झालेली आहे, तर त्यांनी साधारण काय काळजी घ्यायला पाहिजे त्यांच्या स्तरावर? जे आता नॉन ICU पेशंट आहे किंवा सिम्पल पेशंट, त्यांनी हाय कॅलरीज डाएट घ्यायला पाहिजे. अराउंड 2000 ते 25 कॅलरी डाएट पर डेला घ्यायला पाहिजे विथ हाय प्रोटीन, म्हणजे अराउंड 75 ते 100 ग्रॅम ऑफ प्रोटीन पर डे घ्यायला पाहिजे. त्यामध्ये पनीर यूज करू शकतात, अंडी यूज करू शकतात, मिल्क यूज शकतात, सिट्रस फूड यूज करू शकतात, मल्टिपल ज्युसेस यूज करू शकतात. ती आणि त्यांनी मग तेवढं डाएट रिक्वायरमेंटसाठी फ्रिक्वेंटली डाएट घ्यायला पाहिजे. एव्हरी 3 to 4 आवरली ॲटलीस्ट 6 आवरली डाएट घेऊन त्यांची रिक्वायरमेंट कंप्लीट करायला पाहिजे. त्याचसोबत गव्हर्नमेंट रिकमेंड केलं मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट, व्हिटॅमिन टी टॅबलेट किंवा व्हिटॅमिन D3 पण देत आहे. ते पण इम्युनिटी बूस्टसाठी आणि इम्प्लिमेंटसाठी युजफुल आहे त्यासाठी. तर माझं म्हणणं तेच आहे की हाय कॅलरी डाएट घ्यायला पाहिजे, बरोबर, विथ हाय प्रोटीन. येस सर, आता आपण बघतो जे आता आपल्याकडे भरपूरशा पॅथी आहेत, जसं मॉडर्न सायन्सचं आहे, त्यानंतर आयुष विभाग आहे भारत सरकारचा आपला. तर यांच्यामध्ये थोडा का होईना थोडा जो मतभेदाचा एक विषय येतो, परंतु उशिरा का होईना आयुष विभाग, भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाने काय केलेलं आहे तर आयुष विभागाच्या काही गाईडलाईन्स त्यांनी दिल्या आहेत, ज्याच्यामध्ये काही औषधी काढा किंवा मेडिसिन्स जे आहेत तर ते घेण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. तर याबद्दल आपलं काही मत आहे सर? साधारणतः याच्यामध्ये जसं की संशमनी वटी एक सांगितलेली आहे त्यांनी, किंवा दुसरं च्यवनप्राश वगैरे घेण्यासाठी सांगितलेलं आहे, किंवा आयुष काढा म्हणून एक आहे सर त्यातला. तर दॅट मे बी आपण आता मॉडर्न सायन्सच्या विषयामधले असल्यामुळे ते काढा किंवा त्यामधले जे इन्ग्रेडियंट आहेत तर त्याची माहिती असेल नसेल त्यातली, पण साधारणतः आपलं काय मत आहे ॲज अ जनरल पीपल म्हणून तुम्ही काय कसं बघता त्याच्याकडे? आता मी तर आयुषची प्रॅक्टिस करत नाही, मी कम्प्लिटली ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करतो. पण आता हे माझं मी रिसेंटली गाईडलाईन्स या वाचल्या आहे की आर्सेनिक अल्बम आहे, ते च्यवनप्राश सांगितलं, सरांनी ती ओटी सांगितली. आपल्या आयुष डिपार्टमेंट ऑफ इंडियाने सांगितलेलं आहे की ॲज अ इम्युनिटी बूस्टर पासून ते युजफुल पडू शकतो. तर त्यांच्या गाईडलाईन्सनुसार मे बी ते घेऊ शकतं ॲज अ इम्युनिटी बूस्टर. पण त्याचा कितपत ट्रीटमेंटसाठी उपयोग आहे ते मी सांगू नाही शकत आहे, पण ॲज अ इम्युनिटी बूस्टर म्हणून तुम्ही साधारणतः ॲज पर गाईडलाईन ऑफ आयुष डिपार्टमेंट घेऊ शकता. बरोबर, कारण आता बघतोय की जवळपास 85 ते 90% जे रुग्ण आहेत ज्यांना कोरोनाची लागण झाली त्यांच्यामध्ये सिम्पटम्स अपिअर होत नाही आहेत. आणि त्यासोबतच जर समजा ही आयुष डिपार्टमेंटची खरोखर ही जी औषधी आहेत जर ही त्यासाठी इम्युनिटी बूस्टर म्हणून जर उपयोगी जर ठरणार असेल तर त्यांनी घ्यायला काही अडचण नाही समजा त्या अनुषंगाने. जर आपलं आयुष डिपार्टमेंट रेकमेंड करत असेल त्यांच्यानुसार जर इम्युनिटी बूस्टर असेल तर त्यांच्या गाईडलाईन्सनुसार घेण्यासाठी काहीच उपयोग नाही. नक्कीच सर. थोडासा वेगवेगळे मतमतांतरे आहेत आणि आणखी काही मतमतांतरे असणार आहेत. पुढच्या इंटरव्ह्यूमध्ये मी नक्कीच काही तज्ज्ञांची आणखी मते घेणार आहेत याविषयीची. आज आपण इथे डॉक्टर युवराज म्हस्के सर यांचं आपण जे आहे मत बघितलं की त्यांनी कोरोना आणि लंग्स याच्याकडे आपण कसं बघू शकतो आणि याचे व्हेरियस अँगलने त्यांनी आपल्याला पुटअप केलं की कशा स्वरूपाचे विविध जर आजार एकत्र असतील किंवा फक्त लंग्सशी संबंधित काहीतरी कॉम्प्लिकेशन्स आहे आणि त्यासोबत कोरोनाची लागण झालेली आहे किंवा इतर जे डिफरन्शियल डायग्नोसिस आहेत ते सरांनी आपल्याला स्पष्ट करून सांगितलं. त्यामुळे अशी काही चिन्ह जेव्हा आपल्यामध्ये अपेअर होत असतील तर आपण तज्ज्ञ डॉक्टरांचं प्रथम सल्ला घेणं गरजेचं आहे आणि याच अनुषंगाने आपण पुढील जी काही आपली माहिती असेल तर यासाठी सरांचा आपण संपर्क नेहमीसाठी करत राहणार आहोत. सर, आपण आमच्या चॅनलला या ठिकाणी खूप मौल्यवान अशी माहिती दिली. जनतेचं नक्कीच प्रबोधन या अनुषंगाने होईल आणि आपल्याकडनं अशीच मदतीची अपेक्षा आम्ही ठेवतो आणि आमच्या चॅनलच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आपण आमचे जे यूट्यूब चॅनल आहे हे अजून जर सबस्क्राईब केले जर नसेल तर आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढील जे व्हिडिओ आहेत हे आपल्याला मिळत राहण्यासाठी आपण आमची बेल आयकॉन जे आहे चॅनलची तर ती सुद्धा दाबून देऊ शकतात. धन्यवाद. अशा स्वरूपाची आरोग्यविषयक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल डॉक्टर योगेश मुरकूट याला आपण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबून आमचे पुढे व्हिडिओ मिळवत राहण्यासाठी मदत करा. धन्यवाद.